नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एका विद्यार्थी मित्राने असा प्रश्न केला होता, सर विदाउट आणि बिसाइड्स याच्यामधला फरक सांगा. आता हा गोंधळ का होतो हे समजून घ्या, कारण या दोघांचा जो अर्थ आहे तो आहे शिवाय. आणि मग मराठीमध्ये जेव्हा आपण शिवाय म्हणतो त्यावेळी मग विदाउट वापरायचं की बिसाइड्स हे समजून घ्या. त्याच्यापूर्वी हा जो बिसाइड्स आहे हा सुद्धा इंग्रजीमध्ये दोन पद्धतीने वापरतात, जसं की यस नसलेला बिसाइड. जो बिसाइड फक्त आहे त्याचा अर्थ आहे माझ्या बाजूला. लक्षात आलं का? लाईक शी वॉज सिटिंग बिसाइड मी. पण हा जो बिसाइड्स यस लागतो त्याचा अर्थ होतो शिवाय. आता विदाऊटचा अर्थ सुद्धा होतो शिवाय. मग आता कन्फ्युजन होतं की सर जेव्हा मराठी शिवाय येईल तेव्हा आम्ही विदाऊट वापरू का बिसाइड्स वापरू. आता हा जर गोंधळ तुम्हाला दूर करायचा असेल ना, तर तुम्हाला मराठीत त्याच्याऐवजी दुसरा काय अर्थ होतो हे समजून घ्यायचं आहे. जसं की जेव्हा तुम्हाला विदाऊट शिवाय या अर्थी वापरायचा आहे त्यावेळी तो शिवाय हा नेहमी अब्सेन्स ऑफ, म्हणजे हे नसताना, एखादी गोष्ट नसताना, म्हणजे तुम्ही विदाऊट जेव्हा काहीतरी म्हणता की नाही त्यावेळी ती गोष्ट तिथे अब्सेंट असायला पाहिजे. लक्षात. पण जेव्हा तुम्ही बिसाइड्स म्हणता तेव्हा ती गोष्ट अब्सेंट नसते, तर ह्याच्या अगदी उलट असतं, इन ॲडिशन. म्हणजे हे तर आहेच पण ह्याच्या व्यतिरिक्त. लक्षात आलं का? सो आपण मराठीमध्ये व्यतिरिक्त असं म्हणतो, याच्या व्यतिरिक्त तू अजून काय केलंस. सो हे तर तू केलंसच पण याच्याशिवाय तू काय केलंस. लक्षात आलं? सो सिम्पली जेव्हा एखादी गोष्ट अब्सेंट आहे तुम्ही विदाऊट वापरा, आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्टीचं ॲडिशन सांगायचं आहे, ह्याच्यामध्ये जास्तीचं ॲडिशन, त्यावेळी बिसाइड्स वापरा. आता बघा इकडे, तिकिटाशिवाय तुम्ही प्रवास करू शकत नाही. आता तुम्ही फक्त इतकं विचार करा, तिकिटाशिवाय काय म्हणणार, विदाऊट तिकीट की बिसाइड्स तिकीट. तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल विदाऊट तिकीट. सो तुम्ही प्रवास करू शकत नाही, यू कॅनॉट ट्रॅव्हल. आता ही रचना आहे जी तुम्हाला जमायला पाहिजे. यू कॅनॉट ट्रॅव्हल विदाउट तिकीट. आता इथे बघा, जेव्हा तुम्ही विदाउट तिकीट असं म्हटलं तेव्हा त्याचा अर्थ काय की तिकिटांशिवाय, म्हणजे तुमच्याकडे तिकीट नसताना. लक्षात आलं का? आता पुढचं वाक्य, ती इंग्रजी शिवाय फ्रेंच सुद्धा बोलते. आता इथे पुन्हा तुम्हाला दिसते की इंग्रजी शिवाय. सो आता विदाउट इंग्लिश की बिसाइड्स इंग्लिश. तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की सर बिसाइड्स इंग्लिश. का? कारण इथे ही गोष्ट इंग्रजी अब्सेंट नाहीये, तर बोलणाऱ्याला हे म्हणायचंय की फ्रेंच आणि इंग्रजी. सो इंग्रजी तर बोलतेच पण याच्या व्यतिरिक्त इन ॲडिशन ती फ्रेंच पण बोलते. लक्षात आलं? सो जनरली जेव्हा बिसाइड्स म्हणतात तेव्हा तुम्ही जनरली दोन गोष्टी सांगत असता की हे आणि ते पण. ओके. सो तुम्ही काय म्हणणार, शी स्पीक्स फ्रेंच बिसाइड्स इंग्लिश. आता इथे तुम्ही बिसाइडच्या ऐवजी ॲज वेल ॲज शब्द सुद्धा वापरू शकला असतात, नाही का? तुम्ही अँड शब्द सुद्धा वापरू शकला असतात, कारण त्यांचाही अर्थ तोच होतो, जसा की शी स्पीक्स फ्रेंच ॲज वेल ॲज इंग्लिश. शी स्पीक्स फ्रेंच अँड इंग्लिश. पण बिसाइड हा थोडा अजून, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये ॲडिशनल माहिती सांगायची असेल तर तुम्ही बिसाइड्स वापरा. लक्षात आला? तो परवानगी शिवाय आत घुसला, परवानगी शिवाय. स्वतः इथे तुम्ही काय म्हणणार, विदाउट परमिशन की बिसाइड परमिशन. तुम्ही लगेच म्हणणार सर विदाउट परमिशन. बरोबर, कारण परमिशन नसताना. सो जेव्हा एखादी गोष्ट नसताना म्हणायचं आहे तुम्हाला विदाउट वापरायचं आहे. सो ही एंटर्ड विदाउट परमिशन. सो लक्षात आलं का? खूप सोपं आहे. पुढचं वाक्य बघा, विराट शिवाय कोणी दुसरा होमवर्क केला नाही का, किंवा असं म्हणा दुसरा कोणी होमवर्क केला नाही. सो हा प्रश्न आहे बरं का. दुसरा कोणी होमवर्क, विराट शिवाय म्हणजे विराटने तर केलेला नाहीच आहे, पण त्याच्या सोबतीला अजून कोणी ॲडिशनली आहे का, त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी केलेला नाही का, असा जर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सो विराट शिवाय तुम्ही काय म्हणणार, येस बिसाइड्स विराट.
म्हणजे आता विराट तर झालाच त्याच्यामध्ये, कोणी दुसरा होमवर्क केला नाही. सो हू एल्स दुसरा म्हणण्यासाठी आपण एल शब्दाचा वापर करतो. अजून दुसरा कोण आहे? हू एल्स डिडंट कंप्लीट होमवर्क. लक्षात येते? सो इथे तुम्ही विराटने तर केलेला नाहीच आहे, त्याच्या व्यतिरिक्त म्हणून तुम्ही बिसाइड्स वापरताय. चावी शिवाय मी घर सोडलं. आता या ठिकाणी चावी शिवाय म्हणजे तुम्ही काय म्हणणार? येस, विदाउट कीज. मीन्स माझ्याकडे चावी नसताना, माझ्याकडे चावी नव्हती, मी घर सोडलं. सो आय लेफ्ट द हाऊस विदाउट की. लक्षात आलं? क्रिकेट खेळण्याशिवाय तुला अजून काय आवडतं? आता तुमच्या लक्षात आलं असेल, क्रिकेट खेळण्याशिवाय म्हणजे तू क्रिकेट तर खेळतोसच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुला काय आवडतं? तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की बिसाइड्स प्लेइंग क्रिकेट, क्रिकेट खेळण्याशिवाय, बिसाइड प्लेइंग क्रिकेट तुला अजून काय आवडतं? सो व्हॉट डू यू लाईक? ओके, तुम्ही दुसरं काहीतरी म्हणण्यासाठी तुम्ही इथे एल्स शब्दाचा वापर करू शकता. व्हॉट एल्स डू यू लाईक? दुसरं अजून काय आवडतं? बिसाइड्स प्लेइंग क्रिकेट. सो आय होप विदाउट आणि बिसाइड्स यांच्यामधला फरक तुम्हाला समजलाय. आणि मी नेहमी सांगतो, फक्त लेक्चर ऐकू नका. तुम्हाला जर फरक समजलाय तर एखादं वाक्य तुम्ही फ्रेम करा. ते फ्रेम केलेलं वाक्य जे तुम्हाला सुचतंय विदाउट किंवा बिसाइड्स शब्द वापरून, ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट कळते त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे आणि तुम्ही वाक्यरचना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो त्याने तुम्हाला तुमची चूक सुद्धा समजेल किंवा माझ्याकडून सुद्धा तुम्हाला सांगण्यात येतं तुम्ही काय चूक केली. आणि येस, तुम्हाला असेच काहीतरी व्हिडिओज हवे असतील, तुमचे डाऊट्स काय असतील तर जरूर कॉमेंट बॉक्समधून सांगा, म्हणजे त्याच्यावर पुढच्या वेळी व्हिडिओ जरूर बनवला जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.